तेव्हा ती मला म्हणू लागली, "अगं आरती, तुम्ही हा गीता जीवनी नावाचा किती सुंदर प्रकल्प हाती घेतलेला आहे. तुम्ही किती छान सांगता." स्वतःचं कौतुक ऐकायला कोणाला नाही आवडणार. कारण आपण देहात्म बुद्धीच्या मिथ्या अहंकारामध्ये असतो की आपणच सर्व काही करतो. ज्याप्रमाणे इमारतीचा पाया दिसत नाही पण तिच्यावर सुंदर इमारत उभी राहते, त्याप्रमाणे तत्वज्ञान थोडक्यात सांगितले तर त्याचे स्पष्टीकरण मात्र सुंदर उदाहरणांमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले तर ते त्यांना आचरणात आणण्यासाठी आपण मदतच करू. तर सर्व काही भगवंत आपल्याकडून एन केन प्रकारेण करून घेत असतात. म्हणजे आपण करता नसतो तर भगवंतच करता असतात. हे तत्व या श्लोकातून स्पष्ट करताना ते खरंच जगालाही मिळालं. प्रेक्षक हो, भगवंतांच्या अध्यक्षतेखाली ही भौतिक प्रकृती ही कार्य करते. प्रभुपादांसारखे श्रेष्ठ आचार्य ज्यांच्यामध्ये स्वतः श्रीकृष्णांनी शक्ती संचारित केलेली आहे, तेही हे मान्य करतात की मी करता नाही तर भगवंतांच्या हातातील लाकडाची कठपुतली आहे. म्हणून प्रेक्षक हो, आपल्याला हे ठरवावं लागेल की आपण कोणत्या गुणाच्या प्रभावाखाली राहायचं. केवळ त्रिगुणच मन आणि हृदयावर परिणाम करतात आणि या परिणामांमुळे उद्भवणारे सुख किंवा दुःख जीवाला उपभोगावे लागते. त्यामुळे भौतिक प्रकृतीने या सर्वांना विभिन्न प्रकारे बंधनात टाकलेले आहे. आणि नगरांमध्ये त्याच वस्तू चढ्या भावात विकून लाभ प्राप्त करतो. जीवनाचे वास्तविक ध्येय न जाणल्यामुळे तो शाश्वतरित्या भौतिक जगात भ्रमण करीत राहतो आणि जीवनाच्या आवश्यकता मिळवण्यासाठी संघर्ष करीत राहतो. ज्याप्रमाणे तुरुंगातील अपराधी आपल्या शिक्षेचा कालावधी समाप्त होताच विभिन्न स्थळी निघून जातात, त्याप्रमाणे हे सर्व थांबविण्यासाठी आपल्याला भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांवर विजय मिळवावा लागेल. भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेशिवाय झाडाचे पानही हालत नाही की आपल्या पापण्यांची उघडझापही होऊ शकत नाही. म्हणून आपण आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावले पाहिजे. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण